श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे हरी, त्या हरीचं जो हरण करतो, तापत्रयांचं हरण करतो असा तो हरी, याचं नाम कसं आहे? अतिशय गोड आहे. गोडाच्या विरोधात काय असतं? कडू. चांगल्याच्या विरोधात वाईट. हे काही नाहीच आहे त्याच्यात. सत्य आहे, तो आनंद स्वरूप आहे आणि काय आहे? गोड मधुर असं आहे. अधरम मधुरम त्याचं वर्णन केलेलं आहे. अधरम मधुरम, नयनम मधुरम, वदनम मधुरम, चरितम मधुरम, अखिला किपते, सगळं त्याचं काय आहे? ते मधुर मधुर असं आहे. माधुर्याने भरलेला आहे. अशा या हरीचं आपण नाम घेण्याने काय होतं? तापत्रयाचा तर नाश होतोच, पण ह्या भवसागर निर्माण झालेला आहे म्हणजे कुठला? या जन्ममृत्यूचं जे चक्र आहे, त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून आपण काय करतो? बाहेर पडतो. अशा या हरीचं आपण नाम सदोदित घेतलं पाहिजे. राहुनी या गृही वेळ नका गमू. घरामध्ये असाल, बाहेर असलो तरी वेळ घालवू नका. अखंड काय करा? मुखाने हरीचं नाम घ्या. नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, द्यावे द्यावे जनासी सांगावे, हाची सुबोध भुजा नामा परते न सत्यमाना. रामदास स्वामी म्हणताय काय? पहिल्या पुढीलच ते म्हणतायत नाम हरीचे गोड सखया, आणि नंतर काय म्हणताय? घेऊन या नामरसासी भवबेडी ही तोड मनुज. सुरुवातीला काय झाले? गोड शब्दाने काय आठवण केले? काय सांगते? तुम्हाला मला सखया हा शब्द वापरलाय. का वापरलाय सखया? खरं आपण भगवंताला कुठल्या तरी रूपामध्ये पाहतो, त्याच्याशी काही ते नातं जोडतो, पण ते सद्गुरु स्वरूप असलेले रामदास स्वामी आपल्याशी मित्रत्वाचं नातं जोडत आहेत. कारण त्याला माहितीये की न ऐकणारी हट्टी बाळ आहेत सगळे. तसं आपलं मूल अभ्यास करत नाही. साम दाम दंड भेद आपण वापरतो, ओरडतो, कधी मारतो, पण कधीतरी कळतं की मारून दिलं काय ऐकून दे, जरा गोड बोललं, थोडंसं इगोदाचं सुख करणार रे बाळा, करायला पाहिजे बेटा, सोनू, राजा, असं म्हटलं की नाही माझं चुकलंच, मी तेव्हा नीट केलं नाही ना, आता मी करतो. पण ते एक फटकारल्यासारखं तू सारखी ओरडतेस, सारखी मला बोलत असते, मी काय करत नाही, आपल्या सकाळपासून मी करतच असतो. माझ्या मुलाचं उदाहरण दे. पण ते गोड बोललं, बाळा कर रे, आता लावली आहे थोडं आता, असं बाळा बाळा म्हटलं की मुलं जरा ऐकतात. तसं रामदासांना माहितीये, अरे सखया, अरे बेटा, मित्रा, नाम घ्या रे, नाम घ्या रे, असं तळमळीने सांगतायत ते. त्याला माहिती असं आपलं बाळ हट्टी असतात ना, तशी ही सगळी ही भवसागरातली बाळ सगळी हट्टी आहेत. इथे मानव आले होतात, बाहेर गेलं की विसर. काही तर असं म्हणतात, ते म्हणत नाही नाम नाही घेणार, आपण नाम घ्या, नाम घ्या. काल वेळेला मनसुखला आला की उजवबाई सांगतो नाम घ्या, तो नाही 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 नाही. काही माणसं आयुष्याला नाही 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 म्हणतात, इतकी नाही 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 म्हणतात की शेवटी बांधायची वेळ आली, सगळं बांधलं आणि उचललं, राम नाम सत्य आहे, तरी त्याचं त्या सगळे म्हणा रामबाई बोल, राम बोल बाई राम. तो असं त्याचं डोकं नसतं बांधलेलं, तो तेव्हाही म्हणतो नाही नाही नाही, लाकडं गेली तरी मी म्हणणार नाही, नाही 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 नाहीच म्हण. कारण त्याला काय कारणीभूत आहे? पुण्याई कमी पडली आपली. जोपर्यंत आपल्या आपली जी पुण्याई नाहीये ना, तोपर्यंत उखाणे नाही येतो लोकांचं नाव. आमच्या शेजारचे काकू आहेत, त्यांना तर माहिती आहे मी कीर्तन करते, येऊन कधी बसतात, गप्पा मारतात. त्यांना काहीतरी मी गोष्ट सांगते, कारण त्या पूर्वी अशा बैठकीला वगैरे जायच्या. आमच्याकडे त्या रायगड जिल्ह्यामध्ये नाना धर्माधिकारी आहेत आणि ते असंच त्रयोदशाचे मंत्र, दासबोधाचं असंच त्यांची ती कार्यपद्धती आहे, उपासना पद्धती आहे. आणि आमच्याकडे असे अनेक आहे, सगळ्या
म्हणजे जेवढे सेंट्रल लाईनला जेवढे जी स्टेशन येतात त्या सगळीकडे त्याला बैठक म्हटली जाते. त्या बैठकीला लोक उपासनेला जात असतात. तसे ते पूर्वी जायचे त्यामुळे आम्ही दासबोध वाचलेला आहे, घरीला नाम घेतलेलं आहे, माळा ओढलेल्या आहे. हल्ली काय तर बैठक बंद झाली म्हणून आमची उपासना पण बंद झाली. म्हणजे होतं काय, उपासना ही कशा करता निर्माण केलेली आहे की जेणेकरून तुमच्या कानावर पडावं, जेणेकरून तुम्ही मुखाने म्हणावं येऊन. पण काय लोक काही कारणाने बंद पडली. अरे पण ती उपासना तुमच्याकरता केली तरी ती बंद पडल्या तुम्ही ती करायची ना. पुन्हा तुम्ही घरी करू शकता. नाम येताच आता घ्यायचंय. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास लिहिता घरी दारी शये वरी जरी सुखाचे अवसरी समजतांची लज्जा तेरी भगवत चिंतन करी गोपाल कृष्ण भगवान की. मुखाने एखाद्या सांगितलं नाम घ्या, काकू आपलं नाम घ्या नाही म्हणतात. शेवटी तिथे आम्ही बसवलं, चहा केला, गप्पा मारता आपला आज काकू तुम्ही नाही 5-6 वेळा श्रीराम जनाला म्हणायचं ना. तसं कुठला तरी टीव्हीवरती कसा वाद चालला होता दोन धर्मांमध्ये आणि आपल्या धर्माचे काही दुसऱ्या धर्मियांना म्हणत होते श्रीराम म्हणा. तो काय नाम जिंदगी में नाम नाही बोलेंगे. परत त्यांनी म्हटलं आपण एकदा तरी म्हणा. तर आम्हाला मुझसे नाम आता ही नाही. अरे हम उस राम को मानते ही नहीं. हम बचपन से अपने धर्म के भगवान को मानते. ये राम क्या है असं म्हणतानाच त्यांनी त्यावेळेला राम राम म्हटलं. समोरच्या पार्टीचं काम झालं तो म्हणजे बस यही काफी था, आपने बोल दिया हमारा काम हो गया. पण रामनामाचं महत्वच ते आहे. एकदा राम म्हणाले काय होतं, एकदा नारद मुनींनी नारायणाला प्रश्न विचारला, रे भगवंता हे नारायण नारायण जे म्हणतात ना ते नारायण नाव ठेवलेलं असतं, ते तर आपल्या मुलांना हात मारतात, अरे रामा अरे नारायणा, ते तुझं नाव थोडी घेतात, ते तर आपल्या मुलांना बोलवतात. ते पण ते त्यांच्या मुलांना बोलू देत रे, पण मला माहिती ना ते माझं नाव आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना बोलवलं तरी माझंच नाव ते घेतात. आणि म्हणून पूर्वीच्या काही मुलांची नावं श्रीराम, रघुनंदन अशी छान छान नावं. रघुनंदन तर किती छान नाव, अशी छान छान नावं ठेवली जायची जेणेकरून आता आपल्या मुखातून ते नाव येतं. आता पिंकी, पिंक्या याच्यात कुठला देव सामावत माहिती नाही. आणि म्हणून भगवंताच्या नामाची महतीच खूप आहे. घेऊन या नाम रसासी, का नामरस म्हटलंय त्याला. तो नामरस, त्या नामरसा रस म्हणण्याचं कारण काय, तिथपर्यंत आपली साधना अजून पोचलेलीच नसते. ते नाम घेता 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 एक वेळ अशी येते की आपल्या ब्रह्मरंध्रामधून आपल्या जिभेवरती अमृतासारखे काही थेंब, मधासारखे गोड असे थेंब पडतात. कशामुळे, अतीव नामामृत, त्या नामाचं रसपान केलं की ते जिभेवरती ते थेंब पडतात आणि आपली भूक मिटते, आपल्या वासना मरून जातात, आपल्या इच्छाच मरून जातात. इतकं नाम घेतलं पाहिजे. आता काही वेळा शास्त्राच्या आणि वाद घालणारी ते कसं असतं म्हणजे, अरे ते घेशील त्या तुला कळेल. काही गोष्टी सांगता येत नाही. मुलं विचारतात इथे लाईट लावायची गाडी कशावरून, त्याला हात लावायचं, बोट लावायला सांगायचं, झटका बसला की कळेल आहे ना वीज. तसं आहे, काही लोकांना अनुभवाशिवाय कळत नाही. तसं हे सूक्ष्मातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवाशिवाय तुम्हाला आपल्याला सांगता नाही येणार. ते संतांनी सिद्ध करून ठेवलेले आहे म्हणून ते त्याला नामामृत म्हणतात, नामरस म्हणतात. ते म्हणतात म्हणजे त्यांच्या तितक्या त्या प्रगती, तेवढ्या त्या प्रगतीपर्यंत ते पोहोचलेले आहेत, त्यांना तो अनुभव झालेला आहे म्हणून ते म्हणतात. आणि आपल्यालाही तो अनुभव व्हावा अशी त्यांची तळमळ आहे, पण आपलं तेवढं नाम होत नाही. मन हे ओढाळ गुरु परधर परकामिनी कडे धावे, यास्तव विवेक पाशे, यास्तव विवेक पाशे. मन हे ओढाळ गुरु परधर परकामिनी कडे धावे, यास्तव विवेक पाशे. शेवटचे राहिले
सावलीला बांधलेल्या बराच वेळ बांधल्यात आणि तिथं सोडलं की ते इतके मोकाट सुटतात. तसं आपल्या मनाला 3 प्रकारे आवडता येतं. एक तर त्याला समजवायचं की अरे हे आपल्याला चुकीचं करायचं नाही, समजावून सांगायचं. दुसरं इतकं त्याला नामामध्ये गुंतवून टाकायचं की तो गोष्टीच विसरून जाईल चुकीच्या करायला. आणि तिसरं की जे करायचं ते इतकं करून टाकायचं की त्याची आपल्याला शेवटी नको वाटावं. जसं रामदास स्वामींनी केलं. रामदास स्वामी एकदा एका ठिकाणी जेवायला सगळ्या शिष्यांना रामदास स्वामींना बोलावलं होतं आणि खीर वाढली होती आणि ती खीर इतकी अप्रतिम जमली होती की ज्या वेळेला ते घरी सगळ्या शिष्यांच्या ध्यानाला बसतायत आणि मनामध्ये खिरीचाच विषय आहे. खीर कशी झाली होती, छान झाली होती, वेलची कशी बरोबर पडली, हेच हाच विषय. रामदास स्वामींच्या लक्षात आलं की हे काही बरोबर नाही. आता हे आपण शिष्याला सांगितलं, शिष्य काही ऐकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ताईला सांगितलं, ताई उद्या आम्ही परत येणार आहोत आणि अशीच खीर पुन्हा बनवा. आणि त्यांनी वाट्यावर वाट्या प्यायला सुरुवातच केली. इतकी प्यायली की शेवटी त्याचं रोमन झालं आणि शिष्याने बसले. असं श्रीधर स्वामीच्या बाबतीत म्हणून त्याला पेढा खूप आवडत असे. एवढे पेढे खाल्ले, पेढाच्या शेण भरलं त्याच्यामध्ये आणि त्याचे परत गोळे वळून ते खाल्ले. का तर ह्या ज्या असे वासन आहेत ना त्या नकोच. पण असं प्रत्येक वासनाच्या बाबतीत आपण करून नाही बघू शकत. एवढं करायचं आणि मग सोडायचं असं सगळ्या वासनाच्या बाबतीत होऊ शकत नाही. आणि सगळं प्रयोग करून करायला पाहिजे असं नाही. काही मोठी माणसं सांगतात ना तर त्यांच्या अनुभवाला काही महत्व आहे. सगळ्याच गोष्टी मी माझ्या अनुभवाने करून बघेन असं म्हणून चालत. जर आई सांगते अरे पोळी करते मी, पोळी भाजते, तवा गरम आहे जाऊ नकोस, मी सगळ्याचा अनुभव घेणार पण ठेवा. जर आई सांगते तवा गरम आहे तर नाही करायचं. आई सांगते असं नाही करायचं, बाबा सांगते नाही येतं नाही ते ऐकायचं. कारण तो अनुभव त्यांनी आधी घेतलेला आहे. कुठला अनुभव की त्यांनी त्यांच्या वडिलांचा ऐकलं नाही आणि म्हणून हात भाजलाय म्हणून ते तुम्हाला सांगतात मी ऐकलं नाही तेव्हा. असं हा नाम हरीचे गोड घेऊन या नाम रसासी व बेडी ही तोड. नामाचं तर काय महत्व आहे. हनुमान प्रसाद पोद्दार यांच्या चरित्रामध्ये एक कलकत्त्याला एक बंगाली सत्पुरुष राहत होते आणि त्यांच्या गावामध्ये बॅनर्जी नावाचे डॉक्टर होते. त्या डॉक्टरांची महती एवढी होती की ते पेशंटला दुसरी नाडी जर म्हणतात ना नाडी पकडून नाडी शोधनाने त्यांना काय विकार झाले सांगत असत. आणि त्या विकारावरून जर तो विकार खूप जीर्ण असेल किंवा आपण त्याला म्हणतो थोडा सिरियस असेल, क्रिटिकल असेल, जर मराठी भाषेत तो जर क्रिटिकल असेल तर त्याचा मृत्यू कधी आहे हे नुसतं नाडी पकडून त्यांना समजत असेल. इतके ते बॅनर्जी डॉक्टर खूप त्यांची कलकत्त्यात महती होती. आणि हे जे सत्पुरुष होते हे रामनामामध्ये अखंड व्यस्त असायचे. एक दिवस संध्याकाळचं काय झालं, शेजारच्या घरातल्या एका बाईंना खूप ज्वर झाला. त्यावेळेला प्लेगची वगैरे पण साथ अशी होती, त्यांना ज्वर आला. त्या बॅनर्जी डॉक्टरांना बोलवण्यात आलं, नाडी बघितली आणि सरळ त्यांनी तोंडात सांगून टाकलं की आज उद्या सकाळपर्यंत ह्या बाई जाणार आहेत म्हणून. आणि त्याच वेळेला हे जे सत्पुरुष होते यांच्याही अंगाला थोडं कणकण जाणवायला लागली. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या कामाला मदतीला जो एक माणूस होता त्यांनी बघितलं थोडा गरम लागतोय, बॅनर्जी डॉक्टर बाजूलाच आलेले आहेत, पटकन त्यांना दाखवून घ्यावं. मग बॅनर्जी डॉक्टर आमच्या पण महाराजांना बघा जरा. बघितली नाडी परीक्षा केली आणि म्हणाले तुम्ही तर आज रात्र सुद्धा बघत नाही म्हणाले. म्हणजे शेजारची तर दुसऱ्या दिवशी सकाळ, तुम्ही आज रात्रच म्हणजे सकाळी जर दार उघडलं तर दर्शनात असं सांगून ठेवलेलं. ते बरं म्हणाले. आणि त्यांनी काय केलं, त्यानं आपल्या त्या माणसाला सांगून ठेवलं की आता मी आज त्या कुंडीमध्ये बसतोय तर जाणारच आहोत तर रामनामात जीव गेलेला बरा. परत दार उघडायचं नाही, अजिबात कोणाला डिस्टर्ब करायचं नाही. त्यांनी आपल्या सद्गुरूंचा तो समोर फोटो ठेवला, रामरायाचा फोटो ठेवला आणि मला डोळ्यासमोर त्याची छबी आणली आणि अखंड जे नामाला सुरुवात केली त्यांनी. ते उठलेच नाही. नुसतं श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हे अखंड नाम घेता 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 सकाळ कधी तरी कळलंच नाही. इकडे बाजूच्या घरामध्ये रडण्याचे आवाज, आमची आई गेली,
आरडा येत होता. बॅनर्जीला बोलून आणण्यात आलं, हे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. बॅनर्जीचं ह्यांचं तर झालं, पण बॅनर्जीचं लक्ष असतं की तिथूनच ते लोक आला नाही, यांचं त्यांचं तर रात्रीच होणार होतं. आणि म्हणून राजूला स्वतःहून जाऊन बघितलं तर तो त्यांना माणूस होतो. तो म्हणाले, अगं कालपासून आतमध्ये आहेत, त्यांनी दार उघडायचं नाही सांगितलंय. ते म्हणाले, बघ रात्रीच गेले असणार ते. म्हणून दार उघडून बघतात तेव्हा ते श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. इतकं नाम तुमच्या मनामध्ये बिंबा ना की कुठलाही क्षण आपला शेवटचा येऊ दे, त्यावेळी मुखामध्ये काय असावं? नाम असावं. नामामुळे काय टळत नाही? मृत्यू सुद्धा टळला जातो. अनेकांचे मृत्यू टळले फक्त विश्वास त्या रामरायावर आणि मुखामध्ये ते नाम. रामापेक्षा सुद्धा रामनाम महत्वाचं आहे. एकदा जानकी मातेला आणलं, रावणाचं युद्ध झालं, रावणाला हरवून जानकी मातेला आणलं, सगळा आनंदी आनंद अयोध्येत झाला. आणि हा सगळा प्रकार होता काय झालं? हनुमंताला थोडस असं वाटायला लागलं की मी जर नसतो एवढा उड्डाण करून कोण गेलं असतं, असा विचार आला मनामध्ये. मुखामध्ये रामनाम आहे, पण आलं मनामध्ये की मी त्यांचा दास आहे, माझ्याशिवाय ते शक्य नव्हतं. आणि त्यामुळे हा विचार आला आणि रामरायांना कळलं. मारुतीला जात असताना जंगलामध्ये एक ऋषी बसले होते कमंडलू घेऊन, आणि मारुतीराय तिकडे गेले. मारुतीरायांची बरोबर नदीवरती स्नान संध्यास सायंकाळची संध्या करायची वेळ झाली. पण हातामध्ये जिंकून आल्यानंतर जेव्हा अभिषेक झाला रामरायांना, त्यावेळेला काय द्यायचं तेव्हा एक मुद्रिका त्यांना देण्यात आली, श्रीराम अशी लिहिलेली. ती मुद्रिका त्यांनी काढून त्या महाराजांना सांगितलं, महाराज इथे तुमच्याकडे मी देऊन ठेवतो, मी संध्याला जाऊन येतो जरा. ते आपले बसले होते ध्यानधारणा करत. ते म्हणजे कमंडल टाक, तुझी संध्या झाली की तुझं तू घेऊन जा, मी बसलो इकडे, मला हल्ली कशा हात लावू तुझ्या गोष्टीला. त्याप्रमाणे त्यांनी त्या कमंडलून टाकलं. संध्याला गेले, एक अर्ध्या तासात परत आले. हे आपले बसले होते आणि ज्या वेळेला कमंडल मध्ये हात घातला, असं केलं, बऱ्याच अंगठ्या लागल्या आणि वरती घेतल्या तर सगळ्या कसं राम 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 लिहिलेल्या. आता आपली मुद्रिका कुठली यातली? म्हणजे साधूला विचारलं, ह्याच्यात बऱ्याच आहेत, मग माझी कुठली? त्यामुळे तेच तर सांगतो, तुला काय वाटलं? मी केलं. अरे असे हनुमंत अनेक होऊन गेले, लेकिन श्रीराम तो प्रभु एक ही है. श्रीराम प्रभु एक ही है. ऐसे हनुमंत हजारों हो चुके, लाखों हो चुके, लेकिन श्रीराम प्रभु एक ही है. ह्या जितके अवतार झाले रामाचे तेवढे हनुमंत झाले ना, पण श्रीराम एकच आहे, पण हनुमंत अनेक झाले. त्यांच्या या सगळ्यांच्या मुद्रिकाच्या जमा केले. तुझी तू उचलून घे म्हणाले. तेव्हा त्याला कळलं राम हा एकच आहे. स्वतः रामाने सुद्धा राम सेतू बांधताना सगळे दगड टाकले, आपण दगड टाकावा. कुठे टाकला? तो गेला आतमध्ये. रामरायाला फक्त रामरायाला सांगावं लागलं, अहो तुमच्यापेक्षा रामनाम महत्वाचं आहे, श्रीराम लिहा त्याच्यावर आणि मग टाका. तेव्हा ते तरंगले. असं हे रामनाम खूप मोलाचं आहे. राहुनी या तुम्ही वेळ नका गमू. आपण खरं तर विचार केला, तुम्ही आढावा काढला तर आपला किती व्यर्थ वेळ फुकट जातो. आपण उभी पेपर वाचत बसतो, इकडे त्यांना वगैरे गॅलरीत उभे राहतो, इकडे तिकडे पाहतो, असा खूप क्षण आपण वाया घालवत असतो. तो सगळा वेळ आणि बायकांचा तर बडबडण्यात जातो. एका पतिदेवानी संक्रांत होती, सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. बायकोला तिळगुळ घ्या, बोलूच नका. बायकाच्या बडबडण्यामध्ये असते शक्ती, कारण ती शक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे शक्ती बरोबर नाही घालवायची कुठे? ती कुठे जाते? पतिदेव हक्काचे माणूस आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशी शक्ती जाते. तर राहुनी अगदी वेळ नका गमू, भलती बडबड सोड. परत ती बडबड नुसती बरं मुखाने बंद झालं, पण इथे आज चालू आहे त्याचं काय? आज चालू आहे ना, ती पण बडबडच झाली. ती पण कधी शांत होईल?
जगामध्ये मुखाने मौन करू पण आतमध्ये चाललंय त्याचं काय. आणि म्हणून नामदास स्वामी म्हणतात रामदास म्हणे आवरून हे मन. असं अशा प्रकारे रामनाम घेता घेता मनाला आवरून घ्या आणि सद्गुरु चरण जोड. येतील गुरु नारायण स्वामी नावाचे एक मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचाच ते प्रकांड पंडित होते आणि सगळा शास्त्राभ्यास वेदाभ्यासाचा हा अभ्यास सगळा त्यांचा गंगा किनारी काशी क्षेत्रामध्ये इथे अभ्यास त्यांचा झाला. त्याचं असं झालं ते पुण्याचे राहणारे होते आणि पुण्यामध्ये त्या काळी वेगवेगळ्या वेदपाठ शाळा असायच्या आणि मुलांमध्ये थोडीशी ती म्हणतात एक स्पर्धात्मक भूमिका असावी की ह्याचं किती झाले त्याचं किती झाले हे माहीत असावं. त्याकरता 2 वेदपाठ शाळांमध्ये स्पर्धा ठेवल्या जायच्या. म्हणजे काही यांनी प्रश्न विचारावा आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. असा तो संस्कृतचा वेदांचा मीमांसा शास्त्र सगळ्याचा भरपूर अभ्यास केलेला असायला हवा. असा विद्यार्थी तयार असायला हवे. आणि ह्यांनी अभ्यास करताना यांना खूप यांचा तयार होता अभ्यास सगळा. पण असं झालं की त्या पुण्यामध्ये नेमकं त्या स्पर्धे चालू असताना काही असे प्रश्न विचारले गेले यांना उत्तर येत होती पण काय माहितीये काही कारणाने तिथे त्यांचा विजय झाला नाही. म्हणजे असा जो पूर्ण कॉन्फिडन्स होता की नाही मी जिंकणार याच्यामध्ये वाद विवाद प्रतियोगिता असते त्याच्यात मी जिंकून जाईल पण ते जिंकत नाही. आणि नाही म्हटलं तरी थोडासा तिकडचे जे मोठे ज्येष्ठ गुरुजन असतात त्यांच्याकडनं थोडासा अपमानास्पद काही 1-2 वाक्य ऐकायला मिळाले की अजून अभ्यास करून ये वगैरे वगैरे. आणि ते त्यांना ती गोष्ट खूप लागली मनाला. आणि त्यामुळे असं असायचं की त्या वाद विवादामध्ये ज्या जो जिंकतो त्याला ते विजय पत्र लिहून द्यायचं जाईल. असं तांबडपट सुवर्णपट असं विजय पत्र ते लिहून दिलं जायचं कोरी ह्याच्यात. आणि ते म्हणजे एखादा मोठी विजयश्री मिळाल्यासारखा तो एक अभिमानाची गोष्ट होती त्या काळी. पण ते आपल्या हातचं गेलं आणि वरती 2 शब्द ऐकायला मिळाले याचा त्यांना खूप अपमानही वाटला त्रासही झाला. आणि तडक ते काशी क्षेत्री आले आणि काशीला त्यांनी राहून तिथल्या वेदपाठशाळामध्ये असा अभ्यास केला की जे जे का आपल्याला तिथे गेला हेही कळलं की खरंच काही गोष्टी आपल्यात कमी आहेत. आणि त्या सगळ्याचा उठून अभ्यास त्यांनी केला. पण हेतू काय होता की मी
पुन्हा पुण्यात येईल आणि जिंकून दाखवेल. आणि त्याप्रमाणे तेव्हाच्या तिकडच्या वेदपाठशाळा अशाच होत्या की मुलांकडून पैसे घेतले जायचे नाहीत. त्यामुळे पैसे न घेता जवळजवळ 12 वर्ष ते तिथे राहिले, सगळा अभ्यास पूर्ण केला. आणि त्यांचे म्हणजे गुरुजी सुद्धा वयोवृद्ध झाले होते, जवळजवळ 98-99 वर्षाचे. आणि ज्या वेळेला आता गुरु दक्षिणा देण्याची वेळ आली, गंगा किनारी स्नानाला गुरुजी गेले. त्याला म्हणाले, आज तू माझ्यासोबत चल. दोघांनी स्नान गुरुजी मला तू आज स्नान घाल. आनंदाची पर्वणी होती, स्नान त्यांना घातलं. आणि ते म्हणाला, आज गुरुदक्षिणा का अवसर है, आज तू काय देणार मला? गुरुपौर्णिमेच्या अवसरी तुम्हाला काय देणार? महाराज, गुरुजी तुम्ही तर आम्हाला मला सगळं दिलंय, मी काय तुम्हाला देऊ? तुमचा आशीर्वाद हवाय मला, तुमची कृपा हवी. तुम्ही काय म्हणाल ते मी देईन. कारण मी तुमच्याकडे कमी असणार आहे, मी काय देणार तुम्हाला? कधीच पूर्तता होऊ शकत नाही. ते गुरु म्हणजे हुशार होते, त्याला माहित होते यांनी अभ्यास का केलाय. त्याला सांगितलं, एकच तुला सांगतो, अशी गुरुदक्षिणा मला दे ती आतापर्यंत कोणी केली नाही. कुठली? तू यापुढे कुठल्याही वाद विवेक प्रतियोगितेमध्ये भाग घ्यायचाच नाही. हीच गुरुदक्षिणा मला. असा शब्द दे मला की यापुढे तू कुठल्याही त्या प्रतियोगितेमध्ये विजयश्री प्राप्त करण्याकरता तू जाणार नाहीस. आणि मला माहिती की तुझ्याकडे आहेत ते गुण, आता तू मिळवू शकतोस, पण मला शब्द दे तू की नाही भाग घेणार. अहो, ज्या कारणाकरता 12 वर्ष घातली तेच करू नको सांगतायत ते. म्हणजे गाणं शिकावं आणि गुरुनी सांगा उद्यापासून सापड लावायचा नाही, असं सांगण्यात का झालं? ते खूप निराश झाले. आणि मग विचार केला असाच की आता गुरूंना शब्द दिलाय, असा आपल्या आता पूर्वीचा काळ होता, तो शब्द दिला म्हणजे दिला. अरे गुरूंचं काही दिवसांनी देहावसन पण झालं. आताचे विद्यार्थी म्हणजे पुढे कळते त्यांना, म्हाताऱ्याच चकला. अरे आता आपण जर आपल्याला काय कळणार त्यांना, आपण दिला, आपण परत भाग करत नाही. शब्द दिला म्हणजे दिला. आणि त्यांनी विचार केला की मग ह्या सगळा अभ्यास आपल्याला विजयश्री आपल्याला तेच तर करायचं होतं, ते आपल्याला करू शकलो नाही आपण. म्हणून त्यांनी काय केलं, ते कोल्हापूरला आले. आणि कोल्हापूरच्या त्या पन्हाळ्याचा जो तिकडे डोंगर आहे, त्या एका डोंगरावर तिथे देवीचं देऊळ आहे. असं म्हटलं जातं की खरं देवीचं देऊळ तर तिकडे वरती आहे, महालक्ष्मी. हे तर नंतर इकडे झालं, ते खरं तिकडे आहे आणि खूप आडलेल्या ठिकाणी आहे ते तिथे. आणि त्यावेळेचा काळ अशा ठिकाणी ते जाऊन साधनेला बसले. विचार केला हे सगळं मग नकोच मानतात. मग त्याच्यापेक्षा सगळ्या आपण शास्त्राचा अर्थ हाच काढला होता की स्वतःला जाणं, अहम ब्रह्मास्मी आहोत, ह्याचा आपण स्वतःला काय करा जाणून घ्या. आपण आपल्या जीवनात तेच आपण करूया. आणि म्हणून त्याने तिकडे साधनेला सुरुवात केली. इकडे काय झालं, त्या कोल्हापूर ग्रामामध्ये तिथे अशी एक व्यक्ती होती, सत्पुरुष होते. त्यांनी काय की त्याचे लौकिक कार्य करता त्यांनी देवीचं अनुष्ठान मांडलं होतं. इतके दिवस जप करी, इतका करीन, असं करीन, तसं करीन, काही संकल्प सोडला होता आणि जप केला. आणि तो जप करता 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 त्याचा जप जसा जसा पूर्ण झाला आणि देवीने समोर, अष्टभुजा देवी समोर प्रसन्न उभी राहिली. पण काय झालं, तिचं ते दैदिप्यमान रूप जे बघितल्यानंतर त्याचे डोळे बंद झाले आणि त्याची बोबडीच वळली. थोडक्यात तो घाबरला, म्हणून तो काही बोलू शकला नाही. काही देवी सांगते, अरे ज्या करता मला बोलवलंयस माग माग, पण तो मागू शकला नाही. त्याचं तोंडाचा शब्दच बाहेर पडेना भीतीने. आता ती शक्ती देवी आहे, ती काय उभी राहील का? आणि विचार कर मग माग आपली आई उभी. ती तिकडच लगेच निघाली आणि ती कुठे पोचली, जिकडे नारायण स्वामी साधना करत होते तिथे समोर आली. आणि त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की तू माग. नारायण स्वामी म्हणाले, मी कुठे तुला बोलावलं होतं? अधिक हे बघा, आपण म्हणाले अरे बघा आले तर मी तर बरोबर, तरी पण आली बघा देवी. मी तुला बोलायलाच नव्हतं ना, मी तुला माझ्यासमोर प्रगट होण्याकरता मी साधना करतच नाही. मग देवीने सांगितलं, अरे ते सगळं ठीक आहे बाबा, मी तुझ्यासाठी नाही आले, मी खरंच असं त्या माणसाकरता आले, पण तो काही मागत नाहीये आणि तूही साधनेला बसलेस पण तुला सांगावं. आणि तुझी ती क्षमता आहे मला पाहण्याची, माझं ऐकण्याची, माझ्याशी बोलण्याची. कारण मला पण जरूर आहे ना, मी एकदा प्रकट झाले की मला वरदान द्यायचंय की असं परत जात नाही, ते दिल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. पण मग मी काय करू? असा असा तो जो आहे माणसाचा, त्या माणसाला असं असं मला घ्यायचंय, ते तू जाणून दे.
किती ती किती प्रेमळ असतं, ती माऊलीच म्हणा ना, ती प्रेमळ आहे. त्याने नाही मला सोडून दिलं नाही. व्यवस्था अशी तिने केली की यांना प्रगट झाले, म्हणाली तू त्यांना झालं. बरं, दुसरं काय झालं, एक गोष्ट सांगायची आहे की काशी क्षेत्री जेव्हा त्यांनी शब्द दिला होता गुरूंना, त्या गुरूंनी आशीर्वाद दिला. हा म्हणाला मी नाही वादविवाद करणार, पण मी एक काम करा, मला असा आशीर्वाद द्या की मला माझ्या दत्तप्रभूंचं गुरूंचं मला साक्षात दर्शन झालं पाहिजे. नृसिंह सरस्वतींचं मला दर्शन होते, हे माझे अध्यात्मिक गुरु असतील त्यांचं मला दर्शन होतं. तो आशीर्वाद ह्या गुरूंनी दिला होता, होईल. आणि मग ते साधना तिकडे करत होते. मग देवीने मागितलं, आता तू माग, तुझ्या या अतिशय काय भोळ्या भावड्या उत्तरावर मी खुश आहे की मी तुला बोलावलं नव्हतं, मी तर अजून प्रसन्न झाले. आता त्या माणसाला द्यायचा निरोप तर मी तुला देतेच, काय त्याला द्यायचे ते, पण आता तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळे आता तू माग. त्या तो म्हणाला दुसरं तिसरं काही नाही, मला नृसिंह सरस्वतीचं दर्शन झालं पाहिजे, ते ह्या जन्मातच व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणाले ठीक आहे, मग काय कर, नरसोबाच्या वाडीला जा. नरसोबाची वाडी दत्ताचं स्थान आहे, तुझी योग्य वेळ आली तिथे जाऊन साधना कर, योग्य वेळ आली की ते तुला दर्शन देते. तर देवी आणि देवी अंतर्गत पाहिजे. देवीचा काय निरोप होता ते माणसाला त्यांनी दिला. नरसोबाच्या वाडीला जाऊन राहिले. तोपर्यंत त्यांना 2 मुली झाल्या, म्हणजे त्यांच्या मुली होत्या, त्या कोणाकडे तरी ठेवून ते काशी यात्रेला गेले. पुण्यात त्या मुलींना नरसोबाच्या वाडीला बोलवण्यात आलं. तोपर्यंत त्यांची आई निर्वसली होती, त्या मुलींचं सगळं करत असत. छोट्या होत्या त्यांना झोपायचं, खाऊ पिऊ घालायचं, झोपायचं, त्या झोपल्या की साधनेला बसायचं. एकदा असं झालं की साधना करता करता ते समाधीत गेले आणि त्या छोट्या मुली जाग्या झाल्या. त्यांना काहीतरी काय म्हणतात अतिसाराचा त्रास होत होता. छोटी बाळं असतात त्यांना काहीतरी हवा वगैरे खाणं पिणं झालं की होतात जुलाब, तसं त्या मुली होत्या, त्या दोघींना जुलाब लागले होते. आणि हे ध्यानामध्ये समाधी असण्याचं गेले आणि साक्षात दत्तप्रभू तिथे आले. दत्तप्रभूंनी त्या मुलींचं स्वच्छता केली. त्या दत्तप्रभूंनी त्यांना स्वच्छता करून त्यांना व्यवस्थित परत पर्कल पुरकामध्ये काय घालतात ते कपडे घालून त्यांना निजवलं, त्यांना दूध बीत पाजलं आणि परत झोपी गेल्या. आणि ज्या वेळेला समाधीतून बाहेर आले अजून इतक्या वेळेला मुली उठत कशा नाही, म्हणून थोड्या वेळाने त्यांना जागं केलं. तर त्या मोकळ्या आवाज म्हणाल्या की मगाशी कोणीतरी आलं आणि आम्हाला खाऊ पिऊ घालून गेलं. कोण आलं होतं? मग त्यांनी आपले पण त्यांनी फोटो दाखवला होता, संन्यासी रूपातले ते आले होते म्हणून. असं म्हटलं नारायण स्वामींच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की नृसिंह सरस्वती ज्यांना मला दर्शन घ्यायचंय त्यांनी येऊन माझ्या लेकींची अशी सेवा केली. आणि त्यांच्याकडे मागितलं की मला आता संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास द्या. आणि साधनेला सुरुवात केली. एक दिवस त्या कृष्णामाईच्या इथे सकाळी आंघोळीला गेलेलं असताना पाय सरकला आणि ते कृष्णामाईच्या पाण्यामध्ये आतमध्ये गेले. त्यांना म्हटलं आता आपला अंत झाला, पण आतमध्ये गेले तिथे आतमध्ये काय होता, नृसिंह सरस्वती स्वामींचा मोठा दरबार भरला होता. पाण्यातली गोष्ट आहे, आतमध्ये सगळं म्हणजे आपण एखाद्या फुग्याच्या आतमध्ये कसं बाजूनी पाणी आहे आणि आतमध्ये कसं काही नाहीये असं ते आतमध्ये तिथे त्या दरबारात गेले. तिथे नृसिंह सरस्वती मोठ्या सिंहासनावर बसले होते. त्यांनी बाजूचा तो तिथे केशरी रंगाचा जो वेश होता तो सगळा त्यांना वस्त्र दिलं, दंड दिला आणि त्यांनी त्यांना संन्यास धर्माची दीक्षा दिली. आणि ते सगळे कपडे घालून जेव्हा ते वरती आले, जाताना कसं होते साधे सामान्यासारखे होतं, पाय घसरून गेले होते, पण वरती येताना ते यती वेशात वरती आले. नरसोबाच्या वाडीच्या लोकांनी काही मान्य केलं नाही, हा दंड म्हणजे खोटा बोलताय तुम्ही, असं काही नाहीये म्हणाले, खोटंच बोलताय. मग त्यांच्या स्वप्नात जाऊन ते पुजाऱ्यांना सगळं सांगितलं की त्यांना दंड मी दिलेला आहे संन्यासाश्रमाचा, तर त्यांची पाद्यपूजा करा असं जे सांगण्यात आलं तेव्हापासून त्यांना त्या स्थानावरती लोक मानायला लागले. आणि मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं आपल्याला जर प्राप्त होणार होतं आणि आपण काय मागत बसलो होतो की ते पुण्याला साधी एखादी विजयश्री मिळवण्याकरता आपल्याला कॉम्पिटिशन झाला आणि तो सुवर्णपट फक्त पत्रते मिळालं, इतकी क्षुल्लक गोष्ट. कसं आपलं झालंय, आपण ह्या नामस्मरण करता करता आपल्या पुढे तर म्हणतात ना मोठा ठेवा आणून ठेवलेला आहे भविष्यात, पण आपण काय मागतो, आपण क्षुल्लक गोष्टी मागत जातो. आपण कल्पनाही करू शकत नाही असं भगवंत देण्याकरता बसलेला आहे. आणि म्हणून सद्गुरूंचं चरण धरायचे आणि अखंड मुखामध्ये नामामध्ये रमून जायचं. आणि ते सुद्धा नाम असं सुरात तालात तुम्ही म्हटलं ना की आपण जास्ती रमतो, त्याच्याकरता आवाजच हवा, म्हणजे आवाज म्हणजे गळा सुंदर गोड हवा
थोडं सूर लावून त्याच्यामध्ये सापड श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय श्रीराम याचा भाव कधीच येणार नाही. त्याच्यामध्ये त्यांना थांबलं होते. पण सुराव त्या मार्गामध्ये कमी झाला तरी चालतो ना, पण ते भावपूर्ण तरी असतं आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला जास्त चांगले मिळतात. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात